नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 12वीच्या सिलेबसमध्ये असणारी 5वी कविता पोएम नंबर 2.5 फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत। ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण होय। ॲप्रिसिएशन इज टू रिकॉग्नाइज डिफरंट गुड क्वालिटीज फ्रॉम द पोएम टू अंडरस्टँड द पोएम इन अ बेटर वे। ॲप्रिसिएशन म्हणजेच काय तर कवितेमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणविशेषांना माहिती करून घेणं, त्याच्या माध्यमातून वाचकाला ती कविता व्यवस्थितपणे समजू शकेल। इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा 4 गुणांसाठी विचारला जातो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर साधारणतः 120 ते 150 शब्दांपर्यंत अपेक्षित असतं आणि त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे। ते कसं लिहिणं अपेक्षित आहे हे आपण आज पाहणार आहोत। तर पाहूया ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे। ॲप्रिसिएशनचा जो प्रश्न आहे तो काहीसा या स्वरूपामध्ये विचारला जातो, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम फादर रिटर्निंग होम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स, आणि मग पॉईंट्स दिले जातात। त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, कवितेच्या विषयी, कवीविषयी आणि शीर्षकाविषयी। द थीम म्हणजे मध्यवर्ती कल्पना। द लँग्वेज, पोएटिक स्टाईल अँड पोएटिक डिव्हायसेस युज्ड इन द पोएम, कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा, कवितेमध्ये असणारी शैली आणि त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले पोएटिक डिव्हायसेस। स्पेशल फीचर्स, कवितेमध्ये असलेले खास वैशिष्ट्य याच्याविषयी चर्चा याच्यामध्ये अपेक्षित आहे। मेसेज, मोरल व्हॅल्यूज इन द पोएम, कवितेमध्ये दिलेला संदेश, मोरल आणि त्याच्यामध्ये असणारे व्हॅल्यूज याच्याविषयी चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे। युअर ओपिनियन अबाउट द पोएम, आणि मग शेवटी या ठिकाणी आपलं स्वतःचं मत कवितेच्या विषयी काय बनलेलं आहे ते या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। तर या मुद्द्याच्या अंतर्गत आपण कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिणं अपेक्षित आहे। नाऊ सी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। फर्स्ट पॉईंट अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, कवितेच्या विषयी, कवीविषयी आणि शीर्षकाविषयी। The poem Father Returning Home is written by very famous Indian poet Dilip Chitre. Father Returning Home ही कविता भारतीय कवी दिलीप चित्रे यांनी लिहिलेली आहे। He has dedicated this poem to his father पुरुषोत्तम चित्रे। ही कविता त्यांनी त्यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे यांना डेडिकेट म्हणजे समर्पित केलेली आहे। द पोएम हॅज ऑटोबायोग्राफिकल नेचर, कवितेचं स्वरूप जे आहे ते ऑटोबायोग्राफिकल स्वरूपाचं आहे। द पोएट दिलीप चित्रे इज वेल नोन इंडियन पोएट हू राइट्स इंग्लिश ॲज वेल। दिलीप चित्रे हे एक अतिशय नावाजलेले भारतीय कवी आहेत जे इंग्रजीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लिहित होते। हे रिसिव्ड द प्रेस्टिजियस द साहित्य अकॅडमी अवॉर्ड, त्यांना अतिशय ख्यातनाम अशा पद्धतीचं असणारं साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेलं होतं। एक्साइल, एलिनेशन, self disintegration and death are observed to be the major themes of his work. साहित्य क्षेत्रामधलं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये एक्साइल म्हणजे हद्दपारी, ॲलिनेशन म्हणजे परकेपणा
आणि सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजे आत्मविघटन या पद्धतीच्या महत्त्वाच्या थीम्स आपल्याला बघायला मिळतात. द टायटल डिपिक्ट्स अ पिक्चर ऑफ अ फादर रिटर्निंग होम फ्रॉम हिज वर्क प्लेस. शीर्षक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वडील त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून घरी येत आहेत त्याचं चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. इट इंडिकेट्स द पोएट इज टॉकिंग अबाउट मोनोटोनस रुटीन ऑफ हिज फादर. वडिलांचं असणारं तेच ते रुटीन त्याच्याबद्दल या ठिकाणी कवी बोलतोय असं या ठिकाणी दर्शवलेलं आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे द थीम. द थीम ऑफ द पोएम इज मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅनमेड वर्ल्ड. एस्ट्रेंजमेंट म्हणजे परकेपणा, एकटेपणा. या कवितेची जी थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, ती मानवानंच बनवलेल्या जगामध्ये माणूस या ठिकाणी एकटा पडलेला आहे, परकेपणा त्याला आलेला आहे अशा पद्धतीची आहे. म्हणजे मानवानं सर्व काही बनवलं, घर बनवलं, घरामध्ये असणाऱ्या सर्व सुखी सोयी सुविधा बनवल्या, परंतु त्याची पुढली पिढी हीच वडिलांना आपलंसं करत नाही, आपले विचार त्यांच्याशी शेअर करत नाही आणि त्यामुळे त्यांना आलेला एकाकीपणा, एकटेपणा असा या ठिकाणी थीम आहे. हिअर एस्ट्रेंजमेंट मीन्स स्टेट ऑफ सेपरेशन फ्रॉम फॅमिली, फ्रेंड्स अँड सोसायटी. एस्ट्रेंजमेंट म्हणजे काय तर कुटुंबापासून असेल, मित्रापासून असेल, समाजापासून असेल, वेगळं अलग झालेल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सेपरेशन अँड जनरेशन गॅप इज ऑल्सो द थीम ऑफ द पोएम. वेगळेपणा आणि त्याचबरोबर जनरेशन गॅप म्हणजे वडिलांच्या आणि मुलांच्या पिढीमधला असणाऱ्या विचाराची तफावत असं सुद्धा या ठिकाणी अर्थ किंवा मध्यवर्ती कल्पना या कवितेमधून आपल्याला बघायला मिळतं. द पोएट ऑल्सो फोकस ऑन द मिझरीज ऑफ एल्डरली पीपल इन अ बिग सिटीज. त्याचबरोबर मोठमोठ्या शहरांमध्ये वयोवृद्ध लोकांचं असणारं दुःख कसं आहे हे या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. खेडेगावामध्ये फारसं मोठ्या लोकांच्याबद्दल, वयोवृद्ध लोकांच्याबद्दल किंवा घरामध्ये असणाऱ्या बुजुर्गांच्याबद्दल वाईट पद्धतीनं भावना आहे किंवा त्यांना वाईट पद्धतीची वागणूक दिली जाते अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत नाही. पण शहरामध्ये ही परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि म्हणून ते वर्णन या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला बघायला मिळतं. नाऊ द थर्ड पॉईंट, लँग्वेज, पोएटिक स्टाईल अँड पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोएम. कवितेची भाषा, कवितेची असणारी शैली आणि कवितेमध्ये वापरलेले विविध पोएटिक डिव्हाइसेस याच्याविषयी चर्चा आपण या मुद्द्यांतर्गत करत आहोत. द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. या कवितेमध्ये वापरलेली भाषा ही अतिशय साधी आहे आणि समजण्यासाठी ती अतिशय सोपी आहे. द पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स. ही कविता जी आहे ती फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. फ्री वर्स म्हणजेच काय तर मुक्त छंद. ज्या कवितेमध्ये कवितेसाठी वापरण्यात आलेले स्ट्रिक्ट रूल्स आणि त्याचबरोबर विविध पॅटर्न्स वगैरे आहेत त्याचा वापर केलेला नसतो किंवा ते ही कविता फॉलो करत नसते, त्यालाच फ्री वर्स किंवा मुक्तछंद असं म्हटलं जातं. अशा मुक्तछंदामध्ये ही कविता लिहिलेली आहे. इट हॅज अ नो स्ट्रांझा पॅटर्न. याला स्ट्रांझा पॅटर्न नाही. देअर आर 2 स्ट्रांझाज इन द पोएम. कवितेमध्ये 2 स्ट्रांझा आहेत. फर्स्ट स्ट्रांझा हॅज 12 लाईन्स अँड सेकंड स्ट्रांझा हॅज 13 लाईन्स. पहिला स्ट्रांझा जो आहे त्याच्यामध्ये 12 ओळी आहेत. दुसऱ्या स्ट्रांझामध्ये 13 ओळी आहेत. व्हिज्युअल इमेजरी युज्ड इन द पोएम इज अ रिमार्केबल. इथं दृश्य स्वरूपाच्या प्रतिमा या कवितामध्ये वापरलेल्या आहेत. व्हिज्युअल इमेजरी ते अतिशय उल्लेखनीय आहे असं म्हटलेलं आहे. द पोएम हॅज ए स्ट्रॉंग पिक्चर्स्क्यू क्वालिटी. कवितेची जी आहे ती अतिशय पिक्चर्स्क्यू म्हणजे नयनरम्य अशा पद्धतीची क्वालिटी आहे. त्याचबरोबर ॲलिट्रेशन, सिमिली, ऑनोमॅटोपोइया, रिपिटिशन, ट्रान्सफर्ड इपिथेट आर सम फिगर ऑफ स्पीच used in the poem by the poet to create effectiveness of language. या कवितेमध्ये ॲलिट्रेशन असेल, सिमिली असेल, ऑनोमॅटोपोइया असेल, रिपिटिशन असेल, ट्रान्सफर्ड इपिथेट असेल अशा पद्धतीचे विविध फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार वापरण्यात आलेले आहेत.
कवीने ते वापरलेले आहेत कारण त्याला त्याची कविता या ठिकाणी प्रभावशाली बनवायची आहे, त्याच्यामध्ये असणारी भाषा त्याला प्रभावशाली बनवायची आहे आणि म्हणून त्याने ह्या सगळ्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतरचा चौथा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्य. इफेक्टिव्ह यूज ऑफ अ व्हिज्युअल इमेजरी इज अ स्पेशल फीचर ऑफ द पोएम. म्हणजे दृश्य स्वरूपाच्या प्रतिमा या कवितेमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरलेल्या आहेत, हेच या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. लोकल ट्रेन, ग्रे प्लॅटफॉर्म, येलो लाईट, अनसीन आईज, डीम्ड आईज आर सम रिमार्केबल इमॅजरीज युज्ड इन द पोएम. म्हणजे ज्या काही प्रतिमा वापरलेल्या आहेत त्यातल्या काही प्रतिमांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, ज्या की उल्लेखनीय प्रतिमा आहेत या कवितेमध्ये वापरलेल्या. त्याच्यामध्ये मग ग्रे प्लॅटफॉर्म असेल, लोकल ट्रेन असेल, येलो लाईट असेल किंवा अनसीन आईज असतील, डीम्ड आईज असतील, या प्रतिमांचा उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर पाचवा मुद्दा आहे मॅसेज, मोरल, व्हॅल्यूज इन द पोएम. कवितेमधून काय संदेश मिळतो ते या ठिकाणी अपेक्षित आहे, त्याच्यावरती चर्चा करतोय आपण. टुडे द सोसायटी हॅज निग्लेक्टेड द ओल्ड पीपल कन्सिडरिंग देम ॲज आउटडेटेड अँड बर्डनसम. आज समाजामध्ये आपण पाहतोय की वयोवृद्ध लोकांना थोडंसं दुर्लक्षित केलं जातं आणि असं म्हटलं जातं की ते आज आउटडेटेड झालेले आहेत, कालबाह्य झालेले आहेत किंवा बर्डनसम म्हणजेच त्यांचा डोक्यावरती भार आहे, अशा पद्धतीचा विचार आपण करतो आणि त्यांना थोडंसं दुर्लक्षित करतो. बट वी मस्ट नेवर फॉरगेट देम. परंतु आपण त्याला विसरता कामा नये. वी मस्ट रिस्पेक्ट देम. आपण त्यांचा आदर करायला पाहिजे. आणि वी मस्ट ट्रीट देम विथ लव. आणि आपण त्यांच्याशी अतिशय प्रेमानं वर्तणूक करायला पाहिजे. अशा पद्धतीची सेंट्रल मेसेज या कवितेमधून आपल्याला देण्यात आलेला आहे. हा मोरल आपल्याला शिकवते ही कविता. यानंतर सहावा आणि शेवटचा मुद्दा युअर ओपिनियन अबाउट द पोएम. तुमचं स्वतःचं कवितेच्या विषयी असणारं मत या ठिकाणी या मुद्द्याअंतर्गत लिहिणं अपेक्षित आहे. आय लाईक द पोएम बिकॉज ऑफ इमोशनल टच इन द पोएम. मला ही कविता आवडते कारण या कवितेमध्ये एक भावनिक स्पर्श आहे. द सब्जेक्ट ऑफ अ पोएम इज अ बर्निंग इश्यू नावडेज. या कवितेचा जो विषय आहे तो आजकालच्या जीवनामध्ये एक ज्वलंत समस्या आहे, बर्निंग इश्यू. इट टीचेस मोरल टू रीडर्स. ही कविता वाचकाला नैतिकता शिकवते. इट मेक्स अ रीडर्स टू थिंक ऑन हिज बिहेवियर अँड चेंज इट इफ नेसेसरी. वाचकाला त्याच्या वर्तणुकीविषयी विचार करायला ही कविता शिकवते आणि जर गरजेचं असेल तर ते बदल करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करते. In short, the poem presents the harsh reality of a modern society in which the condition of old people is really pathetic. थोडक्यात सांगायचं तर या कवितेमध्ये आधुनिक समाजामध्ये वयोवृद्ध लोकांच्या बाबतीमध्ये असणारी बिकट परिस्थिती सांगण्यात आलेली आहे. आणि मग खरोखरच ही परिस्थिती जी आहे कशी बिकट आहे, पॅथेटिक आहे, करुणाजनक आहे, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, ते या ठिकाणी लक्षात येतं. ॲप्रिसिएशनचे स्पष्टीकरण करणारा हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ वारंवार पहा. या व्हिडिओमध्ये असणारे मुद्दे आणि मुद्द्यांतर्गत असणारा कंटेंट वहीमध्ये लिहून काढा. सतत वाचन करून त्याचे मनन करा. न पाहता लिहिण्याचा सराव करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच पद्धतीचे अभ्यासाशी निगडीत असणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.